जगदंबा विरुद्ध आपण पुढील मॅच पाहणार आहोत जय बजरंग अशी ही लढत पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतात गोलंदाज मारुती. मारुती गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. यावेळेला चेंडू थोडा बराचकाल हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु डीप मध्ये चेंडू जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. 4 धावा. क्षेत्ररक्षक नाही आहेत ह्या वेळेला देखील बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती येतोय. चौकार. पहिल्या मॅच मध्ये मात्र फक्त एक षटकार पाहायला मिळाला होता साहिल यांच्या बॅट मध्ये मधून, परंतु आता मात्र चांगली बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी साहिल यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय साहिल यांच्या बॅट मधून. लगातार तिसरा चौकार. चौकारांची हॅट्रिक मैदानामध्ये पाहायला मिळते. बॅट्समन आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला साहिल. 14 धावा धाव फलकावरती. या दरम्यान पुढील चेंडू यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. दूरवर टाकण्याचा खेळवण्याचा प्रयत्न गोलंदाज मारुती यांच्यावर राहिलाय परंतु पंच दर्शवतात वाईड बॉल असेल. चला बाजूच्या विकेटवरती जे लेडीजची जी विकेट आहे जे बॉक्स क्रिकेट खेळतायत त्यांना विनंती आहे कृपया मैदानाच्या बाहेर व्हा. जे मैदानामध्ये खेळाडू खेळतायत बॉक्स क्रिकेट जे मैदानामध्ये खेळतायत त्यांना विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेर व्हा. आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे मैदान आहे विनंती आहे तिथून जे खेळाडू खेळतात त्यांनी कृपया मैदान ते सोडायचं आहे. तो मैदान हे बंद कर ना. म्यूट कर ना. म्यूट करायला. फलंदाज साहिल बॅटिंग चांगली करत होते परंतु इथे मारुती विकेट घेण्यामध्ये देखील यशस्वी झालेत. असं काय वेगळं बोलत असेल ना तर तू म्यूट करत जा. तुझा स्कोरिंगला ऍप नाही आहे तुमचा. स्कोरिंगला एक मोबाईल वरती ऍप ठेवायचा ना. स्कोरिंगला एक प्रॉपर मुलगा ठेवायचा म्हणजे तू प्रॉपर कनेक्शन हे करत असशील लाईव्ह करशील आणि तो ते करेल. हा बंटी सरांनी चांगला काम केलं. बंटी सर चांगलं काम केलं. एक नंबर काम केलं. भूक लागले गरम कुठे तोड घातलं तिच्या आईला एवढं गरम होती.
पंचांनी गोलंदाजाला ॲक्शनमध्ये त्यांच्या जज केलं, त्यामुळे त्यांची ॲक्शन जी आहे ती त्याच्यावर निर्बंध आला आहे. हाताची ॲक्शन जी आहे थ्रो आर्म, इट्स नॉट अ प्रॉपर, थोडा हात बेंड होतो, त्यामुळे आता नो दिला म्हणजे थ्रो दिला म्हणजे हातात नारळ दिला. तुम्हाला आता परत या सामन्यामध्ये कधीही गोलंदाजी करता येणार नाही. धावसंख्या बघूया, 21 धावा आफ्टर 1.2 म्हणजे 8 चेंडूंमध्ये 21 धावा आणि गोलंदाज बंद, त्याच्यावर आला निर्बंध. जय बजरंग असंघ आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी उतरलाय, चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत. आपण पाहतोय धाव फलकावरती 21 धावा. साहिल मात्र बाद झाले. त्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय विनायक आणि अजय ही जोडी मैदानामध्ये खेळत असताना विनायक स्ट्रायकिंग एंड वरती, तर गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहेत. अनिल हे षटक पूर्ण करण्यासाठी येताना पाहायला मिळतात. अनिल यांना आपण पाहतोय. पुढे चेंडू अनिल टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला हलवर गतीने टाकण्याचा प्रयत्न होता. स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली जाते. अनिल चांगली गोलंदाजी करत असताना नक्कीच याच ओव्हर्समध्ये आपण पाहिलं गोलंदाजाला दंडित करण्यात आलंय, परंतु त्यांची ओव्हर पूर्ण करण्यासाठी इथे अनिल चांगली गोलंदाजी करत असताना चांगलं कमबॅक करून देतात आपल्या संघासाठी. यावेळा देखील पहा टप्पा पडल्यानंतर चेंडू अतिशय हळूवार पद्धतीने चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय, डॉट बॉल येतोय. पुढील चेंडू यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कट केला चेंडूला मिड ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल. बॅकअप खूप चांगला आहे, फेकी देखील चांगली आहे. 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावेने धावसंख्येत भर पडते आणि षटक समाप्त होत आहेत. धाव फलकावरती धावा 25 धावा. चांगली गोलंदाजी केली अनिल यांनी आपल्या संघासाठी. एक ओव्हर आपण पाहिलेत 17 धावा धाव फलकावरती होत्या, परंतु त्यानंतर फक्त आणि फक्त 25 धावा गेल्यात दुसऱ्या षटकामध्ये. अजय आणि विनायक आपण ही जोडी पाहतोय. नवीन गोलंदाजी मार्क वरती रोहन सज्ज होतील. चला फास्ट खेळा, अतिशय वेळ घेऊ नका मैदानामध्ये विनंती आहे.
कारण की तब्बल आपणास आजच्या दिवसामध्ये 16 सामने हे उपांत्य फेरीचे जे खेळवायचे आहेत. पाहूयात पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज रोहन पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. अशा कॅच ज्या कॅच असतात ना त्या पकडल्या जात नाहीत, तर इथे फलंदाज नक्कीच बाद असतील. धावचीच्या स्वरूपात दुसरा हादरा लागतोय. बॅट्समॅन बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. नागेश रोहन पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला अकुट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळले. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत आणि इथे चांगला झेल टिपतायत क्षेत्ररक्षक. बॅट्समन आउट. अविनाश मैदानामध्ये दाखल होत आहेत. आता मात्र सलामीला आलेले फलंदाज देखील बाद होताना पाहायला मिळतात. झेलबादच्या स्वरूपात तिथे आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण करताना. क्षेत्ररक्षक पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच देखील ज्यांनी घेतलं होतं. नाव काय रे भाई? धनंजय. चांगला झेल टिपताना रोहन चांगली गोलंदाजी करतात. आपल्या गोलंदाजीतून यावेळेला देखील चांगला फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून चांगली फेकी करतील धनंजय. तिथे आपण पाहतोय धनंजय यांना. त्यांचा खेळ ना तो घ्या ना, मग चालेल शेअर करा आणि दुसऱ्यांना द्यायला लागतं. पंच वाईड बॉल दर्शवत आहेत. बंटी सर थोडं साईडला व्हायचंय. पुढील चेंडू यावेळेला देखील चांगला चेंडू आहे. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर टाकला चेंडू. चांगली गोलंदाजी करत असताना रोहन आतापर्यंत एक विकेट देखील रोहन यांनी घेतली आहे आणि चांगली गोलंदाजी करत असताना धावसंख्येचा विचार करायला तर धावसंख्येने थोडासा आळा घेताना पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावरती या ओव्हर्स मध्ये. चांगली गोलंदाजी रोहन यांची. यावेळेला देखील चांगला चेंडू आहे. समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फेकी चांगली आहे. थोडीशी दूरवर टाकलेला चेंडू, परंतु इथे काय होत आहे हा या ना मध्ये मात्र इथे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत आहेत. बॅट्समन आउट. फलंदाजांची पडझड आपल्याला मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळते. एकही धावा नाहीये. एकही धावा नाहीये. या अगोदरच्या चेंडूवरती तुम्हाला एकही धावा मिळणार नाहीये. पंच दर्शवत आहेत. दुष्काळात 13वा महिना. यावेळेला अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. स्वतः चांगला प्रयत्न करताना रोहन पा किती डिस्टन्स त्यांनी कापलंय. गोलंदाजी करतायत आणि स्वतः झेल पकडण्यासाठी इतक्या दूरवरती गेले. आपल्याला पाहायला मिळाले शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने धावताना.
चांगला प्रयत्न होतं. षटक समाप्त झालेत का? नाही, तिसरं षटक समाप्त होतंय. रोहन यांचं चांगली गोलंदाजी, धावा खर्च केल्यात ह्या षटकामध्ये. 5 धावात खर्च केल्यात. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा. 30 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. शेवटचा आता मात्र षटक पाहूयात कोण येतोय हाताळण्यासाठी. गणेश. पुढील चेंडू गणेश टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर टेकलेला चेंडू आहे. पंच दर्शवत आहेत की हा वाईड बॉल आहे. अतिरिक्त धावा ऍड होते खात्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 17 धावा आल्या होत्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय अनिल आणि आपण रोहन यांना पाहिलं चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. पुढील चेंडू यावेळेला बिग हिट करायचा प्रयत्न. बॅटची चेंडू आदळतोय. लॉंग ऑफ रिजनला चेंडू आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही. थोडेसे फंबल झाले होते. रोहन 2 धावा पूर्ण केल्या जातात. इथे आता मात्र चौकार षटकार लागावे लागतील, कारण की शेवटचा 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जास्तीत जास्त किती धावांपर्यंत मजल मारतोय बॅटिंग करणारा संघ पाहूयात. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बराच बाहेर चेंडू आहे. पंच दर्शवतात वाईड बॉल. वेग खूप चांगला आहे, परंतु वेगावरती नियंत्रण नाहीये गोलंदाजाचं. आपण पाहतोय गोलंदाज गणेश यांना थोडीसा अचूक टप्प्यावरती जर गुड लाईन लेंथवरती जर चांगल्या टाकला चेंडू तर नक्कीच फलंदाजाला खेळणं खूप कठीण जाईल, परंतु तो चेंडू हाताळणं खूप महत्वाचं आहे. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली. चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक चेंडू खाली येत आहेत. बॅकअप चांगला आहे. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये घेतलं जाईल का? नाही, एकच धाव मिळते. पुढील चेंडू यावेळेला ऑफ स्टंपच्या पुन्हा एकदा बराच बाहेर आहे चेंडू. पंच दर्शवतील वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू. खराब गोलंदाजी गणेशांची. वारंवार वाईट चेंडू हाताळले जात आहेत या षटकामध्ये. धावसंख्येचा विचार केला धावा धावफलकावरती 36 ऑन बोर्ड. फक्त अजूनही किती बॉल टाकले आतापर्यंत? 2च बॉल झाले. 2च चेंडू झालेत या षटकातील. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतले. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली येत आहेत. फलंदाज बाद. न्यू बॅट्समन संदेश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. पाहूयात काय करतायत. ओहो, आल्या उंच लगावलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु तिथे काय होतंय? रिले कॅच. व्हॉट अ कॅच. पकडलाय. आपण पाहिलं क्षेत्ररक्षक धनंजय आणि पंकज असा रिले कॅच तिथे आपल्याला पाहायला मिळाला. धनंजय यांनी चांगलं जज केलं क्षेत्र बॉर्डर लाईन वरती. त्यानंतर मात्र पाहिलं की आपण थोडंसं बाहेर चाललोय लाईनीच्या, आणि शेवटच्या क्षणाला मात्र आपल्या समोरच्या साथीकडे चेंडू फेकला. चांगली कॅच. आजच्या दिवसातील खूप चांगली कॅच म्हणता येईल. पुढील चेंडू
यावेळेला चांगला चेंडू आहे, ब्लॉकमध्ये टाकला चेंडू, चेंडू जातो मिडऑन रिजन मध्ये, 30 या सर्कल मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, फेकी देखील चांगली होतीये. धावसंख्येचा विचार करायला गेलो, धावा धावफलकावरती 37 ऑन बोर्ड, 37 धावा. यावेळेला देखील बिगिट करायचा प्रयत्न, समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळलेत. चांगलं क्षेत्ररक्षण करताना धनंजय तिथे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. 2 धावेने धावसंख्येत भर पडते, धावा लागतात धावफलकावरती 39. आणि इथे 4 षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय. जिंकण्यासाठी 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो मात्र आता बॅटिंग करण्यासाठी उतरणारे संघ आपण पाहणार आहोत. जगदंबा हा संघ, जय वामनदेव विरुद्ध एव्हरग्रीन 11. जय वामनदेव कॅप्टन, जय वामनदेव कॅप्टन आणि एव्हरग्रीन कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यावं. जय वामनदेव कॅप्टन अँड एव्हरग्रीन कॅप्टन दोन्ही कर्णधार, जय वामनदेव कर्णधार आणि एव्हरग्रीन दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी मुख्य व्यासपीठावर यावं. आपण पाहत आहोत नगरसेवक चषक 2023चा हा थरार आपण क्रिकेटच्या माध्यमातून अनुभवतोय. 40 धावा कशा पद्धतीने पूर्ण होतात पाहूयात येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या, ऐकूयात आमचे डीजे मितांश यांच्या डीजे मधून एक मधुर संगीत. ओटू डीजे. टॉस होतोय जय वामनदेव आणि एव्हरग्रीन या संघामध्ये. पुढचा सामना या 2 बलाढ्य संघात. लेट्स सी हु इज द टॉस का बॉस. जय वामनदेव वन द टॉस, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट इन द नेक्स्ट एन्काउंटर अगेन एव्हरग्रीन. सामना चालू मैदानात 40 धावांचा पाठलाग कसा होतोय ते पाहूया. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. जय बजरंग संघ, तुम्हाला 4 षटकांसाठी 15 मिनिटाचा कालावधी दिला गेला. त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक इथे पूर्ण करणं बंधनकारक आहे. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. बॅट्समन सलामीची जोडी वेळेत दाखल झाली नाही तरी दंड आहे, लक्षात ठेवा. यू नॉट एंटर इन द ग्राउंड विदिन अ टाइम, यू हॅव टू फेस द पेनल्टी फॉर 3 रन. धनंजय आणि मारुती ही जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. धनंजय पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हिरो देखील होते. आताच्या सामन्यामध्ये आपण त्यांच्या मार्फत एक रिले कॅच देखील पाहिला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना धनंजय यांना आपण पाहिलंय. पण तो बॅटिंग आता कशा पद्धतीने पूर्ण करतायत पाहूयात. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे, ते मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम आपण पाहतोय जगदंब या संघाला. अरे जगदंब बोल ना, जगदंब एवढं चांगलं नाव आहे. जगदंबा नाव आहे त्यांचं. जगदंबा ही टीम आपण बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत गोलंदाज संदेश. सकाळपासून आपण पाहिलं तर 40-45 धावांचा फक्त धाव फलकावरती लावल्या जात आहेत प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. एक मॅच आपण चेस होताना देखील पाहिली आहे, तर एक मॅच डिफेंड होताना देखील पाहिली आहे. यावेळेला पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय पहिल्या चेंडूवरती पहिला चौक. लवा प्लीज, कारण की समोर जे पंच निर्णय देतात ते थोडंसं आम्हाला पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती संदेश.
यावेळेला ऑफ साईडच्या बाहेर कट केलाय चेंडूला, खराब क्षेत्ररक्षण आणि इथे पुन्हा एकदा चेंडू जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर, येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलंदाज चांगली बॅटिंग करत असताना मारुती आपल्या संघासाठी 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरले ही सलामीची जोडी. आणि पहिल्याच षटकामध्ये मात्र चांगली बॅटिंग करत असताना मारुती आणि आपण धनंजय नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय. अजून धनंजय यांना देखील स्ट्रायकिंग एंडवरती यायचं आहे. चांगला पुरेपूर समाचार संदेश यांचा घेताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्टेपाडून समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, हा क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक आपण पाहतोय झेल सोडताना. पकडू कॅच, जितो मॅच. कॅच कोणाचा सुटतोय तर मारुती यांचा सुटतोय. आता हा झेल तुम्हाला किती नुकसान पोचवेल हे देखील येणाऱ्या षटकांमध्ये पाहायला मिळेल. परंतु स्ट्रायकिंग एंडवरती आता मात्र धनंजय यांना आपण पाहतोय. पाहूयात संदेश काय करतायत. यावेळेला चांगला चेंडू होता, समोरच्या दिशेने टोला लगावलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगली फेकी आहे, गुड थ्रो आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण की जसा चेंडू कलेक्ट केला त्या लगेच चेंडू फेकून दिला नॉन स्ट्रायकिंग एंडकडे. एक धावा, एकेर धावेने धावसंख्येत भर पडते, धावा लागतात त्या 10 धावा. 10-10. यावेळेला लेग एस्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. पंच दर्शवत आहेत वाईड बॉल. संदेश यावेळेला फुलटॉस चेंडू होता, कव्हर सीझन निवडलेला होता परंतु बॅटची लिडिंग एज घेतली. चेंडू जातोय थर्डमॅन रिझन मध्ये, शॉर्ट 38 सर्कलच्या आतमध्ये फीड करतायत संदेश. स्ट्रायकिंग एंडवरती असतील फलंदाज धनंजय. यावेळेला चांगला चेंडू आहे, थोडस शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, बॉडी पासून दूर ठेवला. षटक समाप्त पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धावा. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार लागवले परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय ते संदेशाने. 12 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार करायला गेलो तर 28 धावांची आवश्यकता 18 चेंडूंमध्ये. 18 बॉल 28 ची गरज. नवीन गोलंदाज अविनाश यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. 18-28 ची गरज आहे. जर हे षटक जर चांगल्या पद्धतीने जर हाताळलं टाकलं गेलं तर नक्कीच सामन्यामध्ये कमबॅक करेल. परंतु स्ट्रायकिंग एंडवरती मारुती आहेत ज्यांच्या बॅटमधून 2 चौकार देखील आलेले पाहायला मिळालेत. यावेळेला लेग एस्टीच्या बाहेर टाकला चेंडू होता, पंच दर्शवतात वाईड बॉल आहे. वाईड बॉलने धावसंख्येत भर पडेल, धावा लागतात धावफलकावरती 13. ह्या धावा कुठे ना कुठे रोखाव्या लागतील. जय बजरंग या संघाला. यावेळेला देखील चेंडू चांगल्या ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला चेंडू होता, चेंडूला कव्हर सीझन मध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतील तोवर मात्र 2 धावा पूर्ण करतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. यशांच्या मागे थोडस चेंज करतायत. पुढील चेंडू थोडस क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतंय कारण की दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला स्टेपआउट मारण्याचा प्रयत्न आणि इथे काय होतंय पहा.
इथे मात्र शेवटच्या क्षणाला मात्र विकेट देत आहेत पंच आणि पहिला हादरा मारुती यांच्याकडून. बघा पहिल्यांदा यष्टीचित होता, त्यांनी सांगितलं तो निघतोय मग जाऊन दे मी बेल्स नाही पाडणार. नंतर तो परत आल्यानंतर त्यांनी तो आउट केला, तो काउंट रनआउटमध्ये होईल. आणि मग पंच पण हसले, अनिल सर ते पण हसले, म्हटलं ते काय चाललंय विथ द बेल्स डाऊन आणि ते पण ग्राउंडवर पडली पाहिजे तरच तुम्हाला बाद दिलं जाईल. आणि बरोबर गणेश पण स्वतःवर भरोसा नव्हता. जर गणेश वेगात परत आला असता तर मग अजूनपर्यंत तो मैदानावर दिसला असता. पण हा एक वेगळा प्रकार पाहायला मिळाला. ठीक आहे, आम्हाला अशा घटना घडतात घाईघाईत म्हणा, गैरसमजेमध्ये म्हणा, इट्स मे बी हॅपन. पुढील चेंडू यावेळेला खूप टप्प्याचा बॉल त्याला पाठवलाय फाईन लेग रिजन मध्ये. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. 4 धावा. बॅट मधून चौकार येतोय. धावसंख्या झटपट पुढे सरकते. 19 धावा. 19 धावा धाव फलकावरती. खराब चेंडू हाताळला गोलंदाज अविनाश आपण यांना पाहतोय. यावेळेला देखील आखून टप्प्याचा बॉल स्क्वेअर कट. फटका खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फंबल. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 21 ऑन बोर्ड. 21 धावा. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, जगदंबा या संघाला. पुढील चेंडू यावेळेला पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळले. क्षेत्ररक्षक आहेत. एक धावा मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती आता धनंजय आलेत. यावेळेला अकुट टप्प्याचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. ह्यावेळेला फलंदाज धनंजय यांच्या बॅट मधून चौकार. आणि लवकर लवकर आपण आपल्या जागेवर जावं प्लीज. 26 धावा. 26 धावा झाल्याच. मला वाटतं 14 धावा अजून त्यांना आवश्यकता आहे. आणि प्लीज जरा आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावा. सामना किती अटीतटीचा झाला तरी आपण आपल्या वेळेचं बंधन मर्यादा कृपया ओलांडू नका. सर्वात मोठा प्रवास या स्पर्धेचा आहे. याच्यात वेळेचं बंधन आणि त्या बंधनामध्ये आपण बांधलो गेलो. कृपया जरा प्लीज डू द फास्ट. 12-14 ची गरज. विशाल गोलंदाजी मार्कवरती आलेत. सामना थोडासा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाहीये. बघूयात विशाल कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. ह्या सामन्यामध्ये कमबॅक करतोय का. यावेळेला लो फुलटॉस चेंडू होता. ऑन साइडला खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ते किती धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धनंजय आपण पाहतोय चांगली धावा इथे पूर्ण करतायत. अष्टपैलू खेळाडू आहेत आपल्या संघासाठी. खूप चांगला खेळ त्यांनी सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळाला. आताच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली बॅटिंग करतायत. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. मिड ऑन रिजन निवडलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु आता एकच धाव घेऊन समाधान मानावं लागतंय. ते
फलंदाजांना धावसंख्येचा विचार करायला गेलो, धाव फलकावरती 29 ऑन बोर्ड, 11 धावांची गरज अजूनही आवश्यकता आहे. पाहूया सामना यावेळी आता फुल टॉस होता, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. आउटफील्ड खूप फास्ट आहे परंतु जे चेंडू शेवटच्या क्षणी अडवला जातोय. एक 2 धावा नक्कीच वाचवताना पाहायला मिळाले तिथे, परंतु 2 धावा घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. जिंकण्याचं समीकरण अजूनही पाहायला गेलो तर 9 बॉल 9 चेंडूंची 9 बॉल 9 धावांची आवश्यकता. यावेळेला लेग एस्टीवरती टाकला चेंडू आहे, पंच दर्शवतात हा वाईट बॉल. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावा ऍड होते खात्यामध्ये. 9 चेंडू 8 धावांची गरज बॅटिंग करणाऱ्या टीमला. यावेळेला आडव्या बॅटने जरूर खेळलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करताना पाहायला मिळत नाहीये. चेंडू जाईल 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार 4 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक मार्गस्थ 4 धावांची. यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करताना पाहायला मिळतात आणि इथे झेल टिपला जातोय. धनंजय बॅक टू द पवेलियन. आपण जाऊ शकता, येऊ शकता आपण. नवीन बॅट्समन रोहन मैदानामध्ये दाखल होत आहेत. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 7 चेंडू 4 धावांची. 7 चेंडू 4 धावा, 4 धावा 7 चेंडू. पाहूयात काय होईल. रोहन ऑन स्ट्राईक असतील. न्यू बॅटर नगरसेवक चषक 2023 आपण पाहतोय. यावेळेला हलक्या तळे टाकलेला चेंडू होता, थोडासा हळूवार गतीने पाहायला मिळाला चेंडू, परंतु तेवढाच थांबून खेळलेला फटका पाहायला मिळाला रोहन यांच्या बॅटमधून. षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीचा धाव फलकावरती 37. जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. 6 बॉल 3 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान अमर वाटतं हा जो गोलंदाज आहे हा फार प्रसिद्ध आहे आपल्या शैलीसाठी. हा फार चांगलं पेडनेम आहे त्याचं. सुरेश उर्फ चिचू. नाही बरं, हसमुख चेहरा आहे. इथे जर त्यांनी 2-3 निर्धाव टाकले, विकेट घेतली तर मॅच मध्ये टीमला आणतील. पहिले 2 चेंडू खूप निर्धाव येणं आवश्यक आहे. पाहूयात येत आहेत का. यावेळेला पहिला चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे झेल पकडण्याची संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. पहा मॅच बनू शकली असती जरी ते झेल टिपला असता तर नक्कीच न्यू बॅटर मैदानामध्ये आले असते. अमर, बाकीच्या खेळाडूंची रिॲक्शन काय होती झेल सोडल्यावर? बापरे, भयानक रिॲक्शन. 1 धावांची गरज. आता सामना खिशामध्ये टाकतोय बॅटिंग करणारा संघ. यावेळेला वाईड +4 नक्कीच पाहायला मिळेल आणि इथे सामना विजय होतोय. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय जगदंबा हा संघ. पहिल्यांदा पंच हसत हसत इशारा करतायत. त्याने सांगितलं तुम्ही झेल सोडला, मी बॉल सोडतो. चला जशाच तसं. आणि हा विजय संघ. वेल प्लेड बोथ द टीम. थँक्यू डीजे. चला नवीन मॅच आपण पाहणार आहोत. जय बामनदेव विरुद्ध एव्हरग्रीन 11. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. विनंती आहे. O2 डीजे. आणि
चल गणेश. आणि हा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ज्याने एक षटक हाताळत असताना 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या, तो ठरतोय गणेश मॅन ऑफ द मॅच. यायचंय गणेश. गणेश आपण यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा. ह्या पुढील होणारा सामना जय मामनदेव विरुद्ध एव्हरग्रीन 11 अशी ही लढत आपण पाहणार आहोत. परंतु आपण मॅन ऑफ द मॅच